नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप अष्टभावाचं वर्णन शास्त्रामध्ये आलेले. मूर्छा येणे, रंग बदलणे, सद्गतीत कंठ होणे, रोमांच उभे राहणे, श्वेत म्हणजे घाम येणे, हे की नाही, आणि मूर्छा येणे, ही 8 भावाचे प्रकार आहेत. परमोच्च जी भावावस्था आहे ती भावावस्थेत जाऊन भावे गावे गीत या परमोच्च भावामध्ये जायचं आणि मग गीत गायचं, आहे की नाही. आमच्या इथे एक महादू म्हणून एक कोळी समाजाचे एक महापुरुष होऊन गेले. लेकरू नाही, बाळ नाही, काही नाही, लग्न झालं नव्हतं. सारखं विठ्ठल 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 विठ्ठल, एक क्षण बंद नाही. आणि टाळ घ्यायच्या सकाळी काकडा झाला की माऊली 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 म्हणत पुऱ्या गावात चक्कर मारायची आणि गावात जेवढं दूध जमलं तेवढं दूध आणून मारुतीला महादेवाला घालायचं. संपला विषय. एक थेंबाला जीभ लावायची. आणि मग वृद्धापकाळ आला. वृद्धापकाळ आला असताना पंढरीची वारी चुकू दिली नाही. तर पंढरपूरच्या कार्तिक वारीला आम्ही सोबत होतो. ठाकूरबाच्या वाड्यामध्ये उतरले आणि चंद्रभागेला आंघोळीला गेले. एकदम विकलांग अवस्था, तोंडातून सारखी डाळ गळायची. चंद्रभागेच्या काठावर बसले असे. आंघोळ करून आले. एक जर्मनची थाटली. काय गरिबी कशी असते बघा, पण ते कधी मागत नाही देवाला. उगा मोडकी तशी वाकडी झालेली जर्मनची ताटली आणि त्या ताटलीत पांडुरंगाची मूर्ती आहे आणि एक जर्मनी तांब्या, एक पाय लांब केलेला मला दिसत असं दाढी वाढलेली आणि त्याला असं ते नाव घालायला देवाला. आणि साखर लावताना टप 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 ताटलीमध्ये ते थेंब पाडायचे कशाचे, डोळ्यातलं पाणी. त्या पाण्याने तेव्हा अभिषेक. हो, आम्ही दूर उभा राहिलो असतो. लांबून पाडत वाकून गेले आणि असं ते तोंड टेकले त्या विठोबा रखुमाईच्या मूर्तीवरून बद 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 धारा लागली. ते झालं की कागदातली पुडी काढली आणि अशी ठेवली. असं हात केले, या या आम्ही गरीब कोळी, तुम्ही येता का गरीबाची साखर खायला? या रामराया या या. जसं काही एखादा मनुष्य एखाद्या व्यक्तीला डोळे असे धार असतात, या या. अरे बापरे, नुसतं स्मरण केलं म्हणजे अंगावर काट येतात मला. विठाला विठाला काय परमोच्च भाव असेल ही लक्षात ठेवा. हा जो भाव आहे ना, हा भाव कोणत्या तपाने कोणत्या प्रयत्नाने प्राप्त होत नसतो. हा भाव भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होत असतो. ध्यान ठेवा, ही साधी गोष्ट नाही. तितकं सोपं आहे काय. एक आमच्या सातारकर महाराजांचे एक वाक्य आहे, ते बोलून गेले एकदा. ते म्हणले, आपण जर पूजा करू लागलो देवाची, जर पूजा करताना जर आपल्या डोळ्याला पाणी आलं तर ओळखायचं की आजची पूजा आपल्या देवानं स्वीकारली. आणि ज्या दिवशी आपल्या डोळ्याला पाणी नाही आलं ओळखायचं की आजची पूजा देवानं स्वीकारली नाही. विठाला महाराज म्हणतात या अवस्थेत आपण गेलं पाहिजे. भावे गावे गीत, भावाने गीत गा. तुम्ही या डीप मध्ये गेलं पाहिजे. आमच्या मोतीराम महाराजचे गुरुबंधू होते कोंडराम काका म्हणून. तुम्ही ना असतात दिग्रसला समाधी त्यांची फळ्याजवळ. तर ते कोंडराम काका आम्ही एका पारात राहायचो, म्हणजे माऊली सोबत एकाच पारामध्ये. तर पहाटे उठायचे महाराज, वरून पांघरून घ्यायचं असं. तुझी येणी डोळी कोटी चंद्रप्रकाश हळू म्हणायचं आणि खुट 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 वाजवायचं. आणि भोपाळ्या लागल्या, भोनाम पृथ्वी, भोनाम पृथ्वी. आणि त्या पृथ्वीचा जो पती आहे त्याच्याकडे जीवाने घेतलेली आळी म्हणजे भोपाळी. हे सगळे भोपाळ्याचे अभंग म्हणताना धड 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 हात रडा. आम्ही पाहिलं शेजारी झोपलेला असायचा. मग आम्ही म्हणलं काका, आणि थोडं मोठ्यानं काकडा कसं नका नका
लोकांना त्रास होते. कशी भावना बघा. आणि म्हणून साधना जी होते ना, ही साधना समाजात होत नाही, साधना एकांतामध्ये होते. काळ सारावा चिंतने एकांतवासी देवाच्या पूजने देवाशी गंमत आहे. म्हणून शुद्ध जो परमार्थ आहे ना, हा वेगळा आहे. आपण करतो तो परमार्थ वेगळा आहे. विठ्ठला विठ्ठला डोंगरे महाराज म्हणायचे, डोंगरीजी महाराज, की पूजोनी देव पाहिजे, पूजा करून देवाकडे बघायचं. थोडं तर महाराज खरं सांगतो तुम्हाला, मी साधा माणूस आहे, मी काही फार मोठा महाराज नाही. तुम्हाला माहिती माझं पाणी किती येते, पण काही साधू पुरुषाजवळ कधी थोडं राहिलं, त्यांच्या पायाजवळ राहिल्यामुळे काही गोष्टी छोट्याशा काही समजल्या. त्याला असं सुंदर सजवायचं आपण आणि थोडं माग पडून असं बघायचं. महाराज ते कोल दिल्याशिवाय राहत नाही. करून बघा, ते कोल देत होते. अशी गोष्ट. आमचे बापू महाराज कुठले, कवठेकर बापू महाराज म्हणजे रंगनाथ महाराजचे गुरु महाराज. तर तर 4 वेळेला पटका काढावा म्हणे, पुन्हा बांधायचा, पुन्हा सोड. तुम्हाला माहिती, पुन्हा सोडायचा, पुन्हा बांधायचा, पुन्हा सोडायचा. कसं असेल. तर एकदा आम्ही मामासाहेब मार्तळेकर, भाऊसाहेब महाराज, आम्ही येलूरला गेलो. गणपतराव वैद्य त्यांच्या घरी, त्यांच्या वडिलांचं नाव मारुती पाटील. त्यांना कॅन्सर झाला होता. तर ते मामा, आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यांच्या घरी. तर त्याने अनुभव सांगितला. ते म्हणले, मामा मी खरं सांगू, मी एवढा भाग्यवान आहे की मी देवाला जेवू घालताना पाहिले. नदीला पाणी आलं म्हणण्यात, आणि ते पाणी विठ्ठल मंदिरात गेलं कवठेच्या. मग ते बापू महाराज म्हणले, म्हण मारुती, नैवेद्याला जाताना मला भीती वाटते, तू माझ्यासोबत चल. तर ते मी गेलो. म्हणजे थोडा धीट होतं, पावणारा होतं, इतकं पाणी असं ते मंदिरात. आणि ते गेलो म्हणजे घेऊन त्यांना. तर मध्ये ते ताट घेऊन मध्ये गेल्यानंतर त्याने असं पडदा उघडला आणि देवाला ते नैवेद्य दाखवायला लागले. माझं भाग्य की ते एकदम वारा आला आणि वाऱ्याने पडदा दूर केला, तर हे जेवू घालायले आणि परमात्मा पट जेवायले. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. म्हणजे मामा समोर, आताही भाऊसाहेब महाराज आहेत, मामासाहेब गेले की मी ऐकलेलं सांगतोय. असं कसं होत नाही, बिलकुल होतंय महाराज. तिथपर्यंत आपण पोहोचा, देव तुमच्या पर्यंत नक्की पोहोचतो. देव पाहिजे ना बाबा, हा अत्यंत सोपा सरळ उपाय आहे की तू भावनेनं गीत गा. तर कोणतं गीत गा? रामकृष्ण गीती गात. मला साडेदारा सोडायचं. कसं काय गायचंय? भावगीत गायचं नाही. आता पुढे बोलत नाही, खाली येत नाही त्याच्या. तर रामकृष्ण गीती गात, टाळची पुळ्या वाजवी पुढे. छंदे आपल्या नाचत, आपल्या छंदात नाचायचं. डीजेवर नाचणं नाही, आपल्या छंदामध्ये बेभान. आता बघतो आपण माऊलीच्या पाठीनं, पाऊस थोडासा पडला ना, हे सगळे काय नाचतात महाराज बेभान होऊन. ते जे नाचणं, लाद भैशंका नकळे साधन, लाद नाही, गाये नाचे उडे आपल्या छंदामध्ये. छंदे आपल्या नाच, आपल्या छंदामध्ये नाचायचं. मीराबाई नाचली महाराज, पण कशी नाचली?
आपने मंदिर में बैठ बैठ कर भगवत गीता मई वाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरिगुण गावत नाचून आपल्या महिमेमध्ये नाचणं. आमच्या गावात महादेव वाणी म्हणून होते, वाणी समाजाचे 16 एकर जमीन दान केली त्यांनी. महान वैष्णव होते महाराज. एकादशीला कीर्तनला उभं राहिले की रात्रभर कीर्तन करा, लोक कंटाळून निघून जाऊ. शेवटी एकच विनेकर राहिला. ते विनेकरांना 3 वाजता मारुतीच्या गळ्यामध्ये अडकून ते निघून गेले. कोणीच राहू नये. आणि मग म्हणा महादेव देवाची कथा ऐक मला वाटल्या भूता म्हणा, कोणीच राहू नये ऐकायला. मग शेवटी लोक म्हणतात महाराज कळत नाही भाव साधूचा. अय माऊली म्हणले आता इथे संध्याकाळी तुम्ही कीर्तन एकादशीला करू नका म्हणे. मग कुठे वेगवेगळं करा म्हणजे सोडणार ना काही नाही मराव का म्हणजे आम्ही चालू गोडे मुलगाची बरं कडे म्हणजे त्या सोडून दिलं मसलवट्यात जाऊ. एकादशी दिवशी 8ला गेलं की सकाळी 6 वाजता तिथंच काकडा. बरोबर बरोबर की बरोबर की मृदंग नाही टाळणे नाचून नाचून असं इतकं खुंदळून पाऊस अशी गंमत. याचं नाव भजन भाव आहे. आणि हे भाव जेव्हा निर्माण झाला तेव्हा दुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. त्याला राम देव नाही महाराज म्हणून हिंदी मागे मागे का वेगळं नसतं देव. तो का म्हणे वेगळं नव्हे अरे हा भोवे भोवताला अशी अवस्था प्राप्त होत असते. म्हणून प्रत्येकाने आजचं एवढंच आपण घेऊया, या भगवान परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याकडे थोडीशी भावनेची शिदोरी घ्या आणि भगवंतापर्यंत जा. भगवान अत्यंत कृपाळू कनवाळू कृपाळू भक्ताला गजेंद्राचा धावा तुवा केला पांडुरंगी येऊ. अशी भगवान परमात्मा अत्यंत कनवाळू कृपाळू आहे, उदार आहे, उदाराचा राणा आहे, विश्वंभर आहे, विश्वनाथ आहे. आणि तो तुमच्यावर दया केल्याशिवाय राहणार नाही. तो पशुपतीनाथ सुद्धा आहे. पशुच्या पलीकडे आचरण करणारा वंगळ लोकांचा बी तो नाथ आहे. तुमचा काही गुणदोष पाहणार नाही. तुम्हाला तुका म्हणे एका नामासाठी पार पाववील याच्या अगोदरच नाही 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 नामासाठी पार पाववील तुका म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पाववील. म्हणून सगळ्यांना विनंती आहे. खूप वेळ झाला आपल्याला. दररोज तुम्ही कार्यक्रम नेहमी करता. मला इथून जाऊन झोपून 4ला उठावं लागते. तुमच्या सर्वांच्या कृपेनं आमच्या इथे थोडस महाराजांच्या कृपेनं देवाची मूर्ती 5 येतात. 8-4ला उठतो महाराज. कोणी नसतं, कुत्र सुद्धा नसतं तिथं. आम्ही दोघंच राहतो. आणि त्यावेळेला तुटका मुटका काकडा करत करत आमचे मंत्र म्हणजे काकडाचे उभी त्याला सांभाळतो. बस इतका आनंद मिळतो महाराज. कुठे जायची भावना नाही. आता वय झालेले आता उगं तुमच्यासारखी प्रेमाची लोक सोडत नाहीत म्हणून जायचं. आता काही करावं अशी काही भावना जीवनामध्ये काही आशा कुठली शिल्लक राहिली नाही. एवढीच इच्छा आहे की हे नामा म्हणे केशी राजा आणि केलं नाही शेवटच्या क्षणापर्यंत हे
चालावं शेवटच्या श्वासापर्यंत, एवढीच अपेक्षा भगवान शंकराच्या चरणी. मी भीक मागतो का म्हणे देवा, आणि प्रेम वाहतुके पाठवा. ज्ञानेश्वर गंगाधर महाराज रुईकर, त्यांना साथ देतील श्रीकांत महाराज पाटेवाडी, आणि द्रौपद म्हणतील नरसिंह पाटील पळसगाव आणि मारुती पाटील रामसुगाव. आज एकच आहे.
Thank you.